चला साईडने घ्या ना, साईडने घ्या, साईडने. आपण ही दृश्य पाहू शकतोय. शरद पवार, जय पवार, पार्थ पवार या तिघांची ही बैठक सुरू होती. गेल्या 1 तासांपासून ही बैठक सुरू होती अशी माहिती समोर आली होती आणि त्यानंतर ही बैठक संपल्यानंतर सध्या निवासस्थानातून हे मंडळी सध्या बाहेर पडतात. आपण ही दृश्य पाहू शकतो. या बैठकीनंतर पार्थ पवार, शरद पवार यांच्या निवासस्थानातून बाहेर पडलेले आहेत. कुटुंबातील इतर मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय. प्रतिभा पवार या देखील या बैठकीत उपस्थित होत्या. पार्थ, जय पवारांसह युगेंद्र पवार हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ही बैठक झालेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड. सागर, काय सांगाल? आत्ताच बैठक पार पडल्याचं कळतंय. शरद पवारांसह प्रतिभा पवार देखील उपस्थित होत्या. काय ठरल्याचं कळतंय? नक्की आपण जर पाहिलं तर आता विद्या प्रतिष्ठानची बैठक संपून पार्थ पवार, जय पवार, त्याचबरोबर राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि आता ते स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यासाठी ज्या ठिकाणी अजित पवारांचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जागेची पूर्ण पाहणी जी आहे ती पार्थ पवार करताना पाहायला मिळत आहेत. त्यांचा स्मारक जे आहे ते कुठे बांधण्यात यावं आणि पार्थ पवार जे आहेत ते आता सध्या पूर्ण पाहणी करताना आपल्याला ठिकाणी दिसत आहेत. अजित पवारांचा पुतळा जो आहे तो कुठं बांधण्यात यावा त्याची पाहणी पार्थ पवारांकडून सध्या सुरू आहे. आता हे पवार कुटुंबीय जे आहे ते सध्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर सर्व कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी आहेत. जय पवार असतील, रोहित पवार असतील, त्यांच्याकडून हे पाहणी केली जाते. श्रीनिवास पवार असेल, त्याचबरोबर पूर्ण किरण गुजर जे आहेत तो नकाशा पार्थ पवार यांना दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. नकाशानुसार पूर्ण पुतळा जो आहे तो कुठं बांधण्यात येईल याची ही पाहणी जी आहे ती सध्या पवार कुटुंबियांकडून सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच या नकाशावरून ठरवलं जाणार आहे की अजित पवारांचा पुतळा कुठं उभा करायचा त्यासाठी चर्चा सुरू आहे. अनेक लोक जे आहेत तेही आता या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पवार आणि पार्थ पवार सध्या चर्चा करताना पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गुजर असतील किंवा पवार कुटुंब जे आहेत ते सध्या या ठिकाणी पाहणी करतात. आपण जर पाहिलं तर सागर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर बातमीसाठी. तर पवार कुटुंबियांची बैठक पार पडलेली आहे आणि अजित पवार यांच्या स्मारकाची पाहणी या कुटुंबियांकडून करण्यात येते. पार्थ पवार सध्या नकाशा पाहत होते. पार्थ, जय पवारांसह युगेंद्र पवार देखील या बैठकीसाठी उपस्थित होते. सध्या आपण ही ताजी दृश्य पाहू शकतो.